की जे व्ह्यूज यायला पाहिजेत ते व्ह्यूज येत नाहीयेत, पण काही हरकत नाही, मी हे सोडणार नाहीये किंवा खचणार नाहीये. जे मागच्या वेळेस जसं खचलो होतो तसं ह्या वेळेस खचणार नाहीये मी. PMT यांच्या नादी लागणं म्हणजे महामूर्खाचं काम आहे. केवढं मोठं हत्यार आहे ही बाबा. जे आपण पॅनल बद्दल त्यांना जे सांगितलं होतं की बेंड आहे पॅनल, तर त्यांचा अजूनही रिप्लाय आलेला नाही. म्हणजे तुम्ही बघू शकता किती खराब सर्व्हिसिंग. म्हणलं खाली गर्दी आहे म्हणून वर जावं तर वरती गर्दी आहे, खाली मोकळं झालं बघा. मित्रांनो, आपल्याला राईड कॅन्सल करावं लागते का काय माहित नाही बजेटचा इश्यूमुळे. आता आपण निघालो आहोत पुण्याला. जे काल म्हणलं होतं की आपल्याला जे पॅनल आहे, जो एक्झॉस्टचा आणि जे ब्रेक पेडल जे आहे त्याचा जो पॅनल आहे तो बेंड आहे, तर ते दाखवायला आपण निघालेलो आहे. त्यांनी बोलले होते की ते शुक्रवारी तुम्ही या, गुरुवारी शोरूम बंद असतं. तर काय करतोय आता आपण, निघतोय तिकडे, जातोय सर्व्हिस सेंटरला जातोय. ते दाखवायचंय आपल्याला काय नक्की त्याचा रिप्लाय येतोय काय नाही ते बघूयात. तिथं नाना पेठेमध्ये जाऊया. जे आपण राईड प्लॅन करतोय त्यासाठी आपल्याला काही गोष्टी करायच्यात, तर त्या बघूयात आणि त्याच्यानंतर आपण रिटर्न येऊयात. तर राम राम मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा. आणि सकाळचे वाजलेले आहेत बघा 11:16 झालेत. तर आता आपण निघतोय पुण्याला. तर जास्त वेळ न घेता आपण फटाफट आपण निघूयात आणि भेटूयात गाडीवरती. पुन्हा एकदा शिवमय सकाळमध्ये मी राहुल पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आपण निघालो आहोत पुण्याला. पहिल्यांदा जाणार आहे सर्व्हिस सेंटरला यमाच्या. तिथून काम उरकलं की मग जाणार आहे नाना पेठेमध्ये. आता काय करतायत ते बघूयात. आता 1 महिना होत आला. मग आपण 30 तारखेला सर्व्हिसिंग केली होती गाडी. आज आहे 23 तारीख. अजूनही त्यांचा रिप्लाय नाही आला. जे आपण पॅनल बद्दल त्यांना जे सांगितलं होतं की बेंड आहे पॅनल, तर त्यांचा अजूनही रिप्लाय आलेला नाही. म्हणजे तुम्ही बघू शकता किती खराब सर्व्हिसिंग त्यांचं, म्हणजे प्रोसेस किती खराब आहे हे तुम्ही बघू शकता. तिला मी म्हणतो 2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस, 15 दिवस. जर तुम्ही एका गोष्टीसाठी जर 1 महिना लावत असाल आणि कस्टमरनंच तुमच्याकडे सारखं सारखं एन्क्वायरी करायची, बाबा या गोष्टीचं काय झालं, या गोष्टीचं काय झालं, तर मला सांगा याच्यासारखे म्हणजे दुर्भाग्य कोणतं. आपण 2-2.5 लाख रुपये खर्च करायचे, गाड्या घ्यायच्या, ह्यांनी मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्टच्या गाड्या कस्टमरला द्यायच्या, नंतर कस्टमरनं त्यांच्या मागं लागायचं की बाबा ह्याचं काय झालं विचारायचं, आणि ह्यांनी एकही रिप्लाय नाही द्यायचा. एक तर तुम्ही डिफॉल्ट गाड्या देऊच नका ना. जे मॅन्युफॅक्चरिंग डिफॉल्ट येतात किंवा मॅन्युफॅक्चरिंग ज्या गाडीमध्ये प्रॉब्लेम होतो त्या तुम्ही देऊच नका ना. इन्फेक्शन करताना तुम्ही गाडी देताना पहिल्यांदा इन्फेक्शन करताना मगच देता ना. का विदाऊट इन्फेक्शन आपलं चिपकायची कशी तरी कस्टमरला गाडी, त्याने तिकडे झक मारू द्या कशी मारायची तशी, आहे का नाही. आपल्याला काय घेणं देणं आहे. आपली फक्त गाडी खपली पाहिजे, विषय मिटला, आहे ना. मी म्हणत नाही यमाच्याच गाडीचा असा प्रॉब्लेम असू शकतो, सगळ्याच कंपन्यांचा तो प्रॉब्लेम होऊ शकतो कदाचित. कॉर्पोरेट कंपनी आहेत भावांनो, आणि ते आपल्यासारख्या लोकांचं काय ऐकणार आहेत का मला सांगा तुम्ही. काय हरकत नाही आहे. बघू आज काय रिप्लाय देतात त्याच्यावरती आपण त्यांना काय रिप्लाय देतोय किंवा काय आता होतंय ते बघूयात. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग पुणे 22, हडपसर 14. अशा पद्धतीने दिवे घाटाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो. आणि पाहू शकता विठ्ठलाची मूर्ती. तुम्ही प्रत्येक वेळेस पाहिलेली असेल ही मूर्ती, तुम्हाला दिसते की नाही माहित नाही, पण ही बघू शकता तुम्ही मूर्ती. हे दिवे घाटाची म्हणजे काय बोलतात त्याला, दिवे घाटाची शान आहे ही मूर्ती, ओळख आहे आणि सर्वस्व आहे. विठू माऊली सर्वस्व आहेत. आता याचा सुद्धा टेंडर निघलेला आहे. हे पण पूर्ण फुटणार आहे. हा पूर्ण फुटतोय डोंगर असा. आणि याला पण बहुतेक 4 किंवा 6 पदरेचा बहुतेक होतोय. हा पण 4 होते का 6 होते माहित नाही, पण होतोय.
याचंही टेंडर झालेलं आहे. फक्त कधी चालू करतात हे माहीत नाही. कदाचित इलेक्शन नंतरनं वगैरे जर चालू केलं तर सांगू शकत नाही काय, पण करतील कदाचित लवकर चालू. शेवाळवाडीला जाण्यासाठी शेवाळवाडीमध्ये याचं शोरूम आहे, यमाचं शोरूमच म्हणतोय. शेवाळवाडीमध्ये याचं सर्व्हिस सेंटर आहे. तर आपण भिक्राईनगरमधून न जाता आज आपण दुसरा रूट घेतोय. ठीक आहे, तो रूट कोणता आहे तर तुम्हाला मी दाखवतो. तर त्या रूटनं आज आपण जाणार आहे शेवाळवाडीला, कारण सारखा हा रूट घेऊन मीच वैतागलो या. आता आपण इथून वडकीत जाणार आहे आणि वडकीतून आपण फुरसुंगी मार्गे डायरेक्ट निघणार आहे मंतरवाडी, मांजरी फाट्यावरती. आणि मांजरी फाट्यावरून मग आपण शेवाळवाडीला जाणार आहे. हा तुम्हाला रूट दाखवतो, तुम्हालाही दिसेल. तुम्हाला एक वेगळा रूट माहिती पडेल की दिवे घाटातून खाली आल्यानंतर ना कोणत्या रूटनं आपण जायचं दुसरीकडं. म्हणजे इथून डायरेक्ट तुम्ही काय करू शकता, या रूटनं ना हा मधून डायरेक्ट तुम्हाला वाघोलीमध्ये नेतो रूट. इथून वडकीहून फुरसुंगीमधून डायरेक्ट मांजरीतून तुम्ही आहोळवाडी मार्गे डायरेक्ट वाघोलीमध्ये जाता. याचा तर या रूटनं आम्ही जवळपास 1-2 महिने आम्ही ये करत होतो या रूटनं. ज्यावेळेस माझं वाघोलीमध्ये काम चाललं होतं त्यावेळी. रोडचं काम झालंय वाटतंय, कॉन्क्रीट. लय खराब रोड होता हा. आत्ता काम झालं म्हणजे मला सांगतो का 3-4 महिने झालं, 4-5 महिने झालं असतील या रूटने मी आलोच नाही. हे मंदिर इथं चाललंय, वडकी गावातलं मंदिर आहे, पूर्ण दगडाचं चाललंय. इथं दगड वगैरे कटिंग करून त्याच्यावरती कोरीव काम चाललेलं आहे बघा करायचं. तर कोरीव दगडाचं काम करून इथं मंदिर बांधायचं काम चालू आहे. 2 महिने रोज ये जा या रूटनं आमचं चालायचं. डेली रुटीन होता इकडं. खूप स्पीड ब्रेकर आहेत, खूप. तुम्ही असं स्पीड पकडायला गेला की आला स्पीड ब्रेकर, स्पीड पकडायला गेला की आला स्पीड ब्रेकर. PMT यांच्या नादी लागणं म्हणजे महामूर्खाचं काम आहे. हे काय सुमारात चालवत नाहीत. डोकं फिरलं तर डायरेक्ट ठाणा उडवत चालतात. 2 किस्से तर झाले पुण्यामध्ये. केवढं मोठं हत्यार आहे ही बाबा. याचं एक काम रखडलंय बघा बरेच दिवस, 1-1.5 वर्ष झालं, वर्ष होऊन गेलं असेल. पुढून ट्रक आलेला आहे त्यामुळे आपण काही ओव्हरटेक करत नाहीये याला. तोच थांबला बिचारा एवढं मोठं हत्यार बघून. तर आपण क्रॉस करूया चला. इकडे याची शेती बघा, जे ग्रास असते गार्डन मध्ये टाकणारे गवत जे आहे ना, तर याची शेती खूप होती इकडं या पट्ट्यामध्ये. हे बघू शकता तुम्ही, हे सगळं ते गवत आहे जे बगीच्यात गार्डन मध्ये वगैरे जे खाली टाकते ना का, तर त्याचंच आहे सगळं. तर फुरसुंगी पासून ते लोणी वगैरे तिथपर्यंत बघा हे अशा याची शेती खूप केली जाते. हा समोर आलेला आहे बघा सोलापूर हायवे, आणि हा क्रॉस करून पलीकडच्या साईडला गेलं की तो रोड जातो डायरेक्ट मांजरीला. ठीक आहे,
तो जो पलीकडचा रस्ता जो समोरचा दिसतोय तो मांजरीला जातो. आपल्याला घ्यायचा आहे लेफ्ट, जो की शेवाळवाडीला आपल्याला नेईल. फास्ट वरून येताना एक कसलीच गर्दी लागली नाही. पण जसं आपण सोलापूर हायवे मध्ये एंट्री केली तशी तुम्ही गर्दी बघू शकता. पण रनिंग गर्दी जी असते त्याच्यात गाडी चालवण्याची जी मजा आहे ना मित्रांनो, ती कशात नाही. रनिंग गर्दीमध्ये थांबलेल्या गर्दीत वैताग येतो. बघ आत्ता अशी गाड्या चालल्यात, अशी गर्दी पण आहे, रोड पण मोकळा नाही, मजा येते. पण आपल्या समोर चालली आहे बघा हिमालयन. आता खूप क्रेज आहे या गाडीचा, हिमालयनचा सध्या. पण इकडून निघूयात. ते जोडपं काय आपल्याला पुढं जाऊन द्यायना, स्वतः पण पुढं जाय ना, तर आपणच ओव्हरटॅक करून जाऊयात दुसरीकडून रस्ता काढून. चला आपण पण पोचलेलो आहोत शोरूम पाशी. थोडासा युटर्न घेऊन रिटर्न यायचं आहे आपल्याला. बघूयात काय बोलतायत ते. तर आपण आलेलो आहोत यामाच्या सर्व्हिस सेंटर मध्ये. तर तेजस सर तर इथंच दिसतंय. इथं लावूयात गाडी आपली, बघूयात. आता आपण निघालेलो आहे बघा शोरूम मधून. तिथं काही व्हिडिओ नाही बनवली, पण तिथं जे मॅनेजर आहेत सचिन सर, आणि ज्यांनी आपल्या गाडीची कंप्लेंट रेज केली होती, म्हणजे ते जे पार्ट आहे त्याचा फोटो वगैरे काढून जो कंपनीला पाठवला होता, ते आज सुट्टीवरती आहेत. ठीक आहे, अमोल सर म्हणून आहेत ते. तर आता हेच वैतागले की एवढे दिवस कसे काय एखादी गोष्ट राहू शकते. आज 23 दिवस झाले म्हटले. 2 ते 3 दिवसामध्ये कोणत्याही गोष्टीचं फॉलोअप होऊन त्याचा रिप्लाय जातोच म्हटले कस्टमरला, ज्या पण गोष्टी आहेत. आज 30 तारखेला तुम्ही सर्व्हिसिंग केली, त्यांचं म्हटले आता सुट्टीवरती आहे, मी उद्या तुम्हाला पर्सनली कॉल करतो की त्यांचा रिप्लाय काय आला काय नाही ते बघून. ठीक आहे. तर सचिन सर म्हटले की मी पर्सनली तुम्हाला फोन करतो आणि काय ते अपडेट उद्याच्या उद्या तुम्हाला मी देतो. एवढे दिवस राहत नाही कोणती गोष्टी. आता बघूयात आता आपण काय नक्की विषय होतोय काय नाही, का चेंज करून देत आहेत का नाही देत आहेत ते समजेल आपल्याला लवकरच. तर मित्रांनो, जसे जसे सबस्क्रायबर वाढतात ते तुमचे सबस्क्रायबर नाहीत वाढत आहेत, तुमची फॅमिली वाढते. आणि तुमची जशी फॅमिली वाढते तशी तशी तुमची जिम्मेदारी पण वाढते. त्याच्यामुळं जिम्मेदारी वाढली की तुम्हाला जे व्हिडिओचे कंटेंट किंवा व्हिडिओ जे बनवायचे असतात ते त्या पद्धतीने बनवायचे असतात. जर थोडं सिरियसनेसपणा घेऊन आपल्याला त्या गोष्टी करायच्या असतात. मौज मस्ती तर होत राहते, पण ज्या गोष्टी आपल्या फॅमिलीसाठी योग्य आहेत त्या गोष्टी आपल्याला कराव्या पण लागतात. ज्या आपल्यासाठी योग्य आहेत त्या पण आपल्याला कराव्या लागतात. त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. तर पुण्यातली गर्दी बघू शकता. मी तर म्हटलं आज गर्दी नसेल, पण फुल गर्दी आहे, फुल. फुल गर्दी आहे. आपण जर्किंग घातलं हे बस स्वेटशर्ट, पण साला फुल घाम निघलाय आतमध्ये. उन्हानं तर प्रोटेक्शन होतंय, पण घाम जे निघतोय ना मित्रांनो काय समज सांगू, अख्खा असं ओलं ओलं झाल्यागत झालंय आतमध्ये. फुटपाथ वरून बघू शकता खाली जायला रोड. म्हणलं खाली गर्दी आहे म्हणून वर जावं, तर वरती गर्दी आहे, खाली मोकळं झालं बघा.
काय होतं हे असे जे आहेत ना बघा, हे अख्खं म्हणजे असं वाटतंय ना की आपण काय बागेत चाललोय फिरत. यांच्यामुळं फुल अशा काय गोष्टी वेळेस ना, काही वेळेस अशा लोकांमुळं ना ट्रॅफिक जाम होतं बघा. सबस्क्रायबरचं एक आहे असं की काही लोक सबस्क्राईब पण करतात आणि काही लोक अनसबस्क्राईब पण करून जातात. काल असाच काहीतरी एक किस्सा झाला. काल एक सबस्क्रायबर वाढला, एक नाही काल 2 3 सबस्क्रायबर वाढले. सकाळी बघतो तर एक सबस्क्रायबर गायब. चला ठीक आहे, ज्याला आवडलं त्यानं सबस्क्राईब केलं, ज्याला असं वाटलं की आपलं सबस्क्राईब केलेलं व्हायला जाईल त्यानं सबस्क्राईब केलं. होत राहतं. ग्राफ असा 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 व्हायलाच पाहिजे. आपण तोडलेला आहे सिग्नल, पण चुकून तुटला, मला दिसलंच नाही ऍक्च्युली गाडीमुळं. मला वाटलं असेल, ती गाडी निघाली माझ्या पुढे ना, त्यानं दिसलंच नाही मला सिग्नल. आणि जसं मी रोडच्या मध्ये आलो तसं ते रेड लाईट दिसली. अर म्हणलं सिग्नल तुटला, झाला कांड. विचार करतोय की आरसे काढून टाकावेत, पण आपल्याला राईड वरती जायचंय तेव्हा आरसे काढण्यात मजा नाहीये. कारण जर पोलिसांनी वगैरे जर अडवलं तर मोकळा फाईन बसेल आपल्याला. मित्रांनो, आपल्याला राईड कॅन्सल करावं लागते का काय माहित नाही, बजेटचा इश्यूमुळे कदाचित, सांगू शकत नाहीये. कारण काय होतंय, मन तेंट आलं ना की पूर्ण डोकं हॅमरेज होऊन जातं. EMIs वगैरे अमुक तमुक. आता 2-3 गोष्टी करायच्या होत्या आपल्या गाडीमध्ये, तर ते आता कदाचित पोस्टपोन करतोय आपण, आणि आपण आता रिटर्न निघतोय. कारण बजेट वाढत होतं. ॲक्च्युली जेवढं आपलं बजेट आहे राईडचं त्याच्यापेक्षा जास्त ॲक्सेसरीजला जात होतं अमाऊंट. त्याच्यामुळं आपण ॲक्सेसरीज सध्या स्टॉप केल्या. म्हटलं राईडवरनं आल्यानंतर आपण ॲक्सेसरीज लावूयात गाडीला, म्हणून सध्या ते स्टॉप केलंय. आणि ते बजेट आपण डायव्हर्ट करतोय राईडसाठी. कारण प्रत्येक गोष्ट आपण कसं मिडल क्लास लोक येतं, प्रत्येक गोष्ट आपल्याला सगळ्या गोष्टी पाहून करावं लागतात. त्याच्यामुळे सध्या राईडचं जे ॲक्सेसरीजच्या गोष्टी होत्या त्या सध्या ड्रॉप आऊट केल्या. पुणे महानगरपालिकेचा टँकर कशाचा आहे माहीत नाही, पण चाललेला आहे हार लावून मस्तपैकी असा दाबात. बघा एसटी वाला कसं चालवतोय, कसं ओव्हरटॅक करायचं, करूच शकत नाही. एखाद्याची फाटणारच ना. एसटी वाल्याला ओव्हरटॅक करायचं म्हटल्यावरती चला निघूया तिथनं. छोले भटुरे खाऊन झाले, पण एका मित्रांनो पहिल्यासारखी मजा नाही आली. ठीक आहे, हरकत नाहीये. खाऊशीच वाटले नाहीत मित्रांनो, काय करणार. तिथं नाव लागले अर्धवट. काय झालं? त्याचं जरा त्या डॉक्युमेंटेशनचा गोळ आहे ना मिलिटरीच्या, त्याच्यामुळे ती लई वैतागली. 8-10 दिवस झालं कंटिन्यू रोज चक्र चाललेत. त्याच्यामुळे
या कॉफी प्यायला. तर आता आपण निघालो आहोत पुण्याला. एक काम आहे आपलं छोटस, तर ते काम करण्यासाठी आता आपण पुण्याला चाललोय. दुपारी आलो त्याच्यानंतर मग इथे इतकं गरम झालं ना त्या जर्किंग नाही ना, काय माहिती ऊनच सण होय ना आजकालचं. फुल एकदम राडा, इतकी हिट झाली. आणि ते हे खाल्लं होतं आपण छोले भटुरे, त्याच्यामुळं तर काय बोलतच सोय नाही. लय भयानक अवस्था झाली मित्रांनो. त्याच्यामुळं आलो, झोपलो, उठलो, व्हिडिओ काय बनवली नाही. मित्रांनो एक गोष्ट सांगतो तुम्हाला, म्हणजे माझ्या बाबतीत जी घडली ती. आता आपण जवळपास 1 महिना होत आलं व्हिडिओ चालू केलेले आहेत टाकायला युट्यूब वरती. रेग्युलर तर नाही पडत आहे, 1 दिवस 2 दिवस किंवा रेग्युलर एखाद दिवस रेग्युलर पडते. पण मी प्रयत्न करतोय की रेग्युलर व्हिडिओ आणल, पण ते काय सक्सेस व्हाय नाही अजून पण माझ्याच्यानं. पण 1 तारखेपासून कदाचित 1 तारखेपासून डेली व्लॉग पडेल माझा. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो मित्रांनो, या गोष्टीचा मला एवढा त्रास झालेला आहे की नाही का, जे मी 5 महिने माझे वेस्टेज, 5 ते 6-7 महिने जे माझे वेस्टेज केले, 6-7 महिने, तर त्याचा इतका त्रास झालाय की आता डबल काम करावं लागतंय मला. म्हणजे डबल एफर्ट घ्यावा लागतोय. पण तरीही जे व्ह्यूज यायला पाहिजेत ते व्ह्यूज येत नाहीयेत. पण काही हरकत नाही, मी हे सोडणार नाहीये किंवा खचणार नाहीये. जे मागच्या वेळेस जसं खचलो होतो तसं ह्या वेळेस खचणार नाहीये मी. बघूयात, प्रयत्न तर चालू आहे आणि करत राहील. ठीक आहे, 1 महिन्यामध्ये म्हणजे झिरोतूनच परत सुरुवात केली समजायचं. आणि जे मला किमान 245 जे सबस्क्रायबर जे भेटले होते पहिले, जे मी 5 महिने काम केलं होतं युट्यूब वरती, 4 ते 5 महिने, 4-5 महिने नाही, 5 महिन्यापूर्वी, म्हणजे पहिलं जे 1 वर्ष आता माझं होईल बहुतेक. मी जून जुलैमध्ये 8-9 महिने झालेत मला. ठीक आहे, पण जे काम पहिलं झालं होतं त्याच्यात मला जवळपास 245-44च्या आसपास सबस्क्रायबर भेटले होते. आणि जसं मी 3 आठवड्यामध्ये जे काम चालू केलं या, ठीक आहे, तर याच्यात मला जवळपास सबस्क्रायबर जे झालेले आहेत आता 275 सबस्क्रायबर झालेले आहेत. तर किमान 30 सबस्क्रायबर माझे या 3 आठवड्यात वाढलेले आहेत मित्रांनो. पण जे स्पीडनं वाढायला पाहिजेत मित्रांनो, ते स्पीडनं वाढत नाहीयेत. हरकत नाहीये, आपण प्रयत्न सोडणार नाहीये. तुम्हाला माझे एफर्ट दिसतीलच मित्रांनो, आणि हेच एफर्ट कंटिन्यू ठेवणार. आणि एक दिवस तो माइलस्टोन गाठणारच, त्यात काही वाद नाहीये. कितीही त्रास झाला किंवा कितीही लोकांचे टोमणे जरी ऐकायला भेटले मला, तरी त्याची ही तयारी आहे माझी. ठीक आहे, जे आत्ता भेटतच, पण तरीही तयारी आहे माझी. काय यार हेच नाहीये, म्हणजे असं काही ते नवीन गोष्ट नाहीये. पण ज्यांनी पण युट्यूब चालू केलंय त्यांच्यासाठी ती नॉर्मल गोष्ट आहे. प्रत्येकाला त्या गोष्टी सहन कराव्या लागतात, त्यातून जावं लागतं. आणि आपण जातोय. फक्त एवढंच आहे की व्हिडिओ व्हायरल झाले पाहिजेत, आणि किंवा अजून कोणत्या पद्धतीने कंटेंट बनवायचा हे तुम्ही सजेस्ट करा कमेंट करून मित्रांनो. ठीक आहे, आणि त्या पद्धतीने मी व्हिडिओज बनवेल. आपली राईड होत नाहीये, आपली एक राईड झाली, एक उज्जैनची राईड झाली आपली, आणि एक पायवारी झाली आहे काळूबाईची. त्याच्यानंतर ना आपली मोटो ब्लॉगिंगची राईड मोठी झालेली नाहीये. ती उद्या किंवा परवा दिवशी आपली होईल कदाचित. ठीक आहे, तर ती कुठं जाणार आहे ही मी तुम्हाला सांगेलच, अपडेट देईलच. तर फक्त मित्रांनो काय आहे की लाईक करत जावा, कमेंट करत जावा व्हिडिओ आवडल्यास. जरी अजून काही चेंजेस करायचे असतील तर कमेंट करून मला सांगा, त्या हिशोबाने मी व्हिडिओ अजून बनवतो. मी नवीन आहे मित्रांनो, मला कोणाचाही सपोर्ट नाही की अशा पद्धतीने व्हिडिओ बनव किंवा काय, किंवा इथे तरी मला अजून कोण भेटलं नाही. एक तो भेटला होता, तो पण गेमिंग मध्ये करतोय, मित्राचा भाऊ. बाकी अजून कोण करतंय युट्यूब मध्ये काम हे मलाही माहित नाहीये. त्याच्यामुळे कशा पद्धतीने व्हिडिओ बनवावं लागतात, काय करावं लागतं हे मला माहित नाहीये. जे पण आहे मित्रांनो, मी ज्या व्हिडिओ बघतो 5-10% का होईना मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतो. येईल हळूहळू, व्हेरिएशन येत राहील. तर ते व्हेरिएशन तुम्हाला बघायला 100% गावणार. मी व्हिडिओ डिलीट नाही करणार. ठीक आहे,
म्हणजे आता ज्या व्हिडिओ आहेत ज्या की 275 सबस्क्रायबर वरच्या व्हिडिओ आणि होणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस 1000 सबस्क्रायबर, 10,000, 1,00,000 सबस्क्रायबर होतील, तसं तसं तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये व्हेरिएशन बघायला भेटणार 100%. एडिटिंग मध्ये म्हणा किंवा माझ्या बोलण्यामध्ये म्हणा किंवा सगळ्या गोष्टींमध्ये ओव्हरऑल जे पण काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला बघायला 100% भेटतील. जे पण व्हेरिएशन होईल ते तुम्हाला बघायला भेटेल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा. असंच भेटत जाऊयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो बाय बाय, बाय बाय आणि बाय बाय.